नमस्कार. जनसेवा आयुर्वेदमध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू दे जरूर भेटा. जे लोक किडनीवाले आहेत डायलिसिस करून प्रॉब्लेम की जेणेकरून प्रत्येक वेळी डायलिसिस करावंच लागते. जर डायलिसिस थांबवायचं असेल तर आपल्याकडं जरूर भेट द्या. कॅन्सरवाले जे की किमो करू परेशान आहेत आणि अशी विचारसरणी झाली की बाबा किमो 10 करावं लागते, 16 करावं लागते, 36 करावं लागते, हे असं तिकडं चालू राहते. परंतु तुम्हाला किमो करून बी तुम्ही म्हणत असाल की एकीकडेच दवाखाना चालू आहे, तिथंच करत बसवा आणि दुसरीकडे कुणीकडे फिरावं. औरंगाबादला शहाणा डॉक्टर आहे, मुंबईला ते शहाणा आहे, दिल्लीला शहाणा आहे. त्याच्याशी मतलब नाही. आपला इलाज ठीक चांगला नैसर्गिक प्रमाणे कुठं होती हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डोळ्याचं ऑपरेशन करायची गरज नाही. जास्त जर पडदा जर वाढ जर झाला तर एखाद्या महिन्यामध्ये जर आपलं ट्रीटमेंट होईना जर गेलं, कारण एखाद्या महिन्यामध्ये जास्त जर पडदा आला, कारण ते मॅक्रो टेस्ट असते वगैरे हे आपल्याकडे मशीन नसल्यामुळे ते पाहायला येत नाही किती हाटाला काय नाही ते. तर ह्या ज्या समस्या भेटण्या गेल्या डोळ्याच्या एका महिन्यामध्ये तुम्हाला तर रिझल्ट तर दिसते सरासरी, आणि नाही जर दिसण्या गेलं तर आम्हीच त्याला पाठवतो की तुम्ही जाऊन तिकडे ऑपरेशन करा. दात जे लोक पाडाले की हे दात 1 पाला 2 पाला 3 पाला हे आयुष्यभर पाडण्यापेक्षा एकाच दात पाडला आणि कीड लागले तर बाकीचे दात पाडू नये, बाकीच्याला कीड लागू नये असं वाटत असेल तर माझ्याकडे झुंझुन जनाट, दाढ दुखणे, पाणी पिले की त्रास होणे, हे जे काही इतर समस्या आहेत त्याच्यासाठी मी इथे आज आमच्याकडे हे मलगजामचे बंधू आलेले आहेत जे की त्यांच्या दाताच्या समस्या किती वर्षापासून आहेत काय नाही ते आपण जाणून घेऊ. काय हे घ्या, हातात घ्यायचं असलं हातात घ्या. चला सांगा काय झालं काय नाही सांगा. दात तुमचं नाव सांगा. माझं नाव अरविंद लिंबायत जाधव, राहणार मलगजाम, तांडा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. बरं. दातासाठी दात दुखतोय म्हणून इथं आलेलो आहे. इथं येण्याच्या पहिले मोवा व्हिडिओ कुठं पाहिला? तुमचं व्हिडिओ काय आपल्याजवळ मोठा मोबाईल नाही समजा. बरं. आता आमच्या थंड्यातले बाई आहे एक, बरं, कविता म्हणून. हां कविता दिगंबर राठोड. बरं. ती बाई आहे, म्हणजे आमच्या तिथं आशा वर्करच आहे समजा. बरं. ती बाई मला सांगितली की तिथं दवाखाना आपलं दाता दवाखाना तिथं चांगलं, मी बी मला वापरतो तिथले, मला चांगलं जाणवतंय म्हणून. तिचं चांगलं झालं? हां. म्हणून मला म्हणले जाऊन या तिथं जाऊन या, आणि ते चांगलं आहे म्हणून इथं मी आलं. आता याच्या पहिले तुम्हाला माहित नव्हतं? तुम्हाला दाताचा रोग किती दिवसापासून लागला? दाताचा रोग एक 2-2.5 महिने झाले. 2.5 महिन्यापासून लागला. मग तेव्हा तुम्ही दातात जसं त्रास द्यायला होते तेव्हा काय केलं तुम्ही? काय नाही, ते आयुर्वेदिकच असते. ते आपलं काय त्याचं ना, ती लिंबाची काडी वगैरे काय? नाही ते एक सूर्यप्रकाश तेल. हां ते तेल कसं ते टाकलं? तुमच्या आपल्यासारखे कोणी सांगितलं, टाकलं होतं. तेव्हापासून थोडं बंद, म्हणजे दुखायचं जरा बंद आहे. मग आणखीन काय, या थोडंफार सांधे राहते ते सगळं काही गेलं समजा, नुसतं झंझन. आता ती बाई म्हणली बाकी त्याच्यानं एक मलम आहे. आता मला दुसरं सांगा, ते तुम्ही काडी टाकली की नाही, त्या काडीने काही कमी नाही झालं, मग नंतर मेडिकलच्या वगैरे गोळ्या घेतल्या का? मेडिकलमध्ये नांदेडमध्ये गेलो होतो. ते डॉक्टरकडे गेलते की मेडिकलमध्ये गेले? नाही, डॉक्टरकडे डायरेक्ट. काय झालं? मापारे हॉस्पिटलमध्ये. आता ते तिथं होते मॅडम. आता ते म्हणले मला 9-10 हजार लागते म्हणून डायरेक्ट. 9-10 हजार रुपये तुम्हाला लागते? बरं. 9-10 हजार मध्ये काय करणार आहे त्यांनी? ते म्हणले शिऱ्या बसवता, ते दाढ काढावं लागते, नाही तर त्याच्यात चांदीचं दुसरी दाढ बसवावं लागते, टोपण. नाही म्हणलो बाई ते तसं नको, जिथं होईन चांगलं तिथं जातो मी, तुमचं काही नको, तुमची फी घ्या असं म्हणून मी आलो तिथे. आता नाही, मी काय म्हणालो, तुम्ही 10 हजार जरी दिल्या, तुमचा एकाच दाताचा इलाज व्हायला, तिने दुसरे दात किडेला लागू नये यासाठी काही सांगलं का तिनं गणित? तिनं काहीच सांगितले नाही. आता जे लोक पाडून आलेले आहेत ते तर स्पष्ट सांगितलेत की जर एक झाड जर काढलं तर सगळेच काढावं लागते, सगळ्यांनाच कीड लागते म्हणून ते लोक सांगितले. म्हणून मी म्हणलो बा, ते गोळ्या खाण्यापेक्षा आपलं हे आयुर्वेदिक बरी आहे. तर तेच मग फरक आहे ना, हे तुम्हाला जसं समजले की नाही. आता आमच्याकडे कसं आहे, एक दात कीड लागली तुम्हाला इकडे बाकीचे हे दात, या दाताला कीड लागू नये, मजबूत राहा, टणटण राहा,
पांढरे शुभ्र दात कसे पांढरे शुभ्र तुमचे दात दाखवा दाखवा ना. गुटखा खा काय त्यांच्यात कशी जमीन असा फरक आहे की फरक आहे की. आता तुम्ही मो दवा नेल्याच्या नंतर तुमचं चांगलं झाल्याच्या नंतर असे दात दाखवायचे म्हणजे चांगले आहेत की नाही. पांढरे शुभ्र वास येत नाही, फेस येत नाही, रक्त येत नाही, पू येत नाही, दुर्गंधी येत नाही, दात मजबूत. बकऱ्याचं मटण खाता की बकऱ्याचं मटण हा असं जरी वळलं दात निघत नाही, मटण इरीच बारीक होती. आपल्या दवाने हे लोक सांगितले आहे. आता तुम्हाला ती दवा मी बघतो दाताचं हे तर चांगलंच होते तुमचं. जर पाडाची जर गरज पडली तर मी सांगतो पाडा लागते बाबा म्हणून. जेवढं आहे तेवढं आपलं काम आपल्याला 100% चांगलं होते. आणि इथं 10,000 20,000 लागत नाही. अरे बाबा तिने 10,000 घ्यायली पण नंतरचे दाता कसं ते गणित विचारा या पब्लिकला विचारा मला की हे पब्लिक का मूर्ख आहे का. मला काय नाही भाऊ तुला स्पष्ट मला सांगायचं आहे. माझ्याकडे एका डोळ्याचा इलाज करायसाठी आला तो दुसरा बी डोळा चांगला करतो म्हणजे 15 दोन्ही 30,000 रुपये तिथं चांगलं ती बी निसर्गाप्रमाणे म्हणजे दोन्हीकडे फायदा व्हायला ना. मग तुझं एक किडनी झाली कॅन्सर झाला तुला तिथं जाऊ 5-5 10-10 लाख लावाले मग इथं कमी याच्यामध्ये कॅन्सर आणि ती बी जीवनामध्ये नंतर होऊ देत नाही कॅन्सर. आता तुला हे दवाखाना चांगला आहे की तिकडे चांगले आता तू सांग. असं म्हणल्यावर हेच जवळ बी आहे आणि चांगले बी आहे ना. आता शुगरच्या गोळ्या बाया खायल्या, बीपीच्या खायल्या की नाही, त्याला मरेपर्यंत खायला सांगले की नाही त्यांनी. मेडिकल मध्ये मरेपर्यंत खा म्हणाल की नाही. मग त्याला थांबवायचं जर असेल तिकडे पाठवून द्यायचं. हा त्याच्या गोळ्या बंद, सर्व पाळ्या बंद, सर्व बंद. पण हे समजते का त्याला नाही ना. ते कसं राहते एक वेळेस येऊन गेलं समजा. हा तू आता चांगल्यामुळे आला त्या बाईचं चांगलं झालं म्हणून तुम्ही आले. हो ना. आता नाही तर दवाखाने फिरत राहिले असते, एक पाडून टाकला असता आणि दुसरे पाडून टाकायला तयार झाले असते. चला असू द्या काय हरकत नाही. तुम्ही आल्या तुमचं चांगलं होणारच. आणि याच्यानंतर तुमचं चांगलं झाल्याच्या नंतर व्हिडिओ हे पाहिजे तुला बी येते युट्यूबला आले की ते तिकडे पाठवायचं. जे आहे इतर नाते गोते पाते आहात तिकडे जाऊ द्यायचं नाही. इकडे या म्हणा जनसेवामध्ये. पैसे लागते जास्त, औषधेच लागाले, परंतु काम चांगलं आहे. हा ऑपरेशन करून घेतल्याच्या नंतर पाणी येणं, डोळ्याला दिसणं, चष्मा लागणं, नंतर बी खराब डोळे होणं, ते होण्यापेक्षा निसर्गानं चांगलं निसर्गाबरोबर चांगलं व्हायला नाही तर डोळे. बरोबर आहे की कोणी टकली असेल बाई केस चालली आहे, हे टकली बी असेल तर यायचं मी याकडे. केस जाऊ देत नाही, सर्वच बिमारीचं आहे. हा टुंगळे दुखीचं ऑपरेशन आहे, टुंगळे दुखाचे ऑपरेशन करायला त्याला इकडे पाठवून द्या. ऑपरेशनची गरज नाही, ऑपरेशनची गरज नाही. किडनीवाले डायलिसिसवाले ते बी इकडेच या. हा हे सांगायचं बरोबर आहे की. आता हे चष्मा कशासाठी राहिला भाऊ. डोळे एखादी काय गाडी चालवताना काय व्हायला डोळ्यातून पाणी येणं. मग ट्रीटमेंट देतो ना तेव्हा पाणी येणार ना. डोळे असे वाचून चालू पाणी मोटरसायकल 100ची स्पीड मग पाणी येते का मग मराचं. हे पहिली इलाज बघ. नंतर डोळ्यासाठी इतकं समजून सांगण्याचं कारण एकच आहे, एक मानसिकता चेंज करण्याचं साठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. लोकांची मानसिकता म्हणजे कसं, तुम्हाला एक डोक्यामध्ये काय लागलं नांदेडलाच पळा. नांदेडलाच आहे तिथं स्पेशलिस्ट आहे, दाताचा स्पेशलिस्ट, डोळ्याचा स्पेशलिस्ट आहे, याचा स्पेशलिस्ट, कॅन्सरचा. अरे इस्लापूरमध्ये या महाराष्ट्रामधून इथं सर्वाचा स्पेशलिस्ट आहे. सर्वच चांगलं होणार ते बी निसर्गाप्रमाणे. हा जेव्हा इथं चांगलं होईना गेलं तेव्हा मी सांगतो तिकडे जाऊन पहिलं निसर्गाप्रमाणे चांगलं करून घ्या. मला हे समजून सांगण्याचा उद्देश आहे. आता काय सांगावं इस्लापूरमध्ये चांगलं होणार. अरे इस्लापूरमध्येच आहे वर्ल्ड रेकॉर्डचं ट्रीटमेंट इथं द्यायला आपण, जगातलं सर्वात महागडं ट्रीटमेंट. हा हे समजदाराचा विषय आहे. जर समजला तर समजदारवाले को इशारा कापी असं म्हणतात ना, हे सत्य. व्हिडिओ आवडल्याच्यानंतर लाईक करा, सबस्क्राईब करा, एकापासून लाखो लोकांना शेअर करा. धन्यवाद. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद.